आणि चंद्राम गुरुजींनी, मी तर जवळच राहतो, अशोकनगर त्या कॉलनीचं नाव आहे, तिथून फार तर 3-4 मिनिटं लागतात मला इथे यायला. तर चंद्राम गुरुजींच्या सान्निध्यात राजकारणामध्ये मी वाढलो. चंद्राम गुरुजी म्हणजे आम्हाला मूर्तिमंत अशा प्रकारचे एक साक्षात दैवत होते. ते माझ्या दोन्ही इलेक्शनमध्ये रात्रंदिवस काम करायचे आणि रात्री 11-12 वाजेपर्यंत करमाळ्यामध्ये ते प्रचार करत असायचे. नेहरू नगर म्हणजे त्या काळी जवळजवळ स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये आणि त्याच्याही अगोदर इथं वसाहत होती. देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि इथं 3 गुरुजींचं राज्य होतं. चंद्राम गुरुजी, जाधव गुरुजी आणि कमळे गुरुजी, हे सगळे तिन्ही गुरुजी हे तडी तापडी समाजामधले होते. हे झोपडीमधून आलेले हे सगळे नेते होते आणि त्यांनी आपल्या समाजामध्ये नेतृत्व देऊन एक नवीन समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ज्याचे चांगले विद्यार्थी येलगुलवार यांनी आत्ता सांगितलं की मी तिथेच शिक्षण घेतलं, तिथेच नोकरी केली आणि इथेच राजकारणामध्ये त्यांच्या जीवनाची सुरुवाती झाली. हे कठीण काम होतं की एखाद्या अशा मागासवर्गीय संस्थेमध्ये एखादा विद्यार्थी अशा प्रकारे शिकतो